सगळ्यांना नमस्कार. आज आपण पाहणार आहोत स्ट्रेस एन्झायटी रिलीफसाठी काही सोपी प्राणायाम जी तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल. आपण ह्याच्यात 4 प्राणायाम कव्हर करणार आहोत. आय होप तुम्ही पण माझ्यासोबत कराल जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. सगळ्यात पहिले करणार आहोत आपण बेली ब्रीदिंग. याला डायफ्रॅमिक ब्रीदिंग किंवा ॲब्डॉमिनल ब्रीदिंग असे सुद्धा म्हणतो. आपण नॉर्मली श्वास आपल्या चेस्टमधून घेतो, चेस्टमधून सोडतो, म्हणजे छातीतून श्वास घेतो, छातीतून सोडतो. पण आता काय करायचं, आपल्याला आपल्या पोटातून श्वास घ्यायचा आहे. ठीक आहे. आपला उजवा हात आपल्या छातीवर ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपली चेस्ट हलणार नाही, आणि डावा हात आपल्याला आपल्या पोटावरती ठेवायचा आहे. आपल्या पोटातून श्वास घ्यायचा आहे, पोटातून श्वास सोडायचा आहे. पोटातून श्वास घ्या. पोटातून जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपलं पोट बाहेर येतं, जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा पोट आपलं आत जातं. ही प्रक्रिया आपण 10 वेळेस करणार आहोत. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल and exhale. रिलॅक्स. एका प्राणायामामधून दुसऱ्या प्राणायामात जाण्यासाठी आपण ॲटलिस्ट 4 ते 5 वेळेस डीप ब्रीदिंग करणार आहोत. इनहेल, डीप ब्रीदिंग, जेवढा श्वास घेऊ शकतो तेवढा श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वसन. एक्झेल, इनहेल, एक्झेल, इनहेल and exhale. रिलॅक्स. आता आपण दुसरा प्राणायाम करणार आहोत, जो ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती असेल. तो आहे आपला अनुलोम विलोम प्राणायाम. यासाठी काय करणार आहोत, आपलं फर्स्ट फिंगर आणि मिडल फिंगर आपण जे भुवयांच्या मधली जागा आहे तिथे ठेवून देणार आहोत. आपला उजवा अंगठा उजव्या नाकपुडीवर आणि जी लास्टची 2 बोट आहेत ती डाव्या. मी एकदा करून दाखवते. नेहमी आपण डाव्या नाकपुडीतून श्वास घेतो. फर्स्ट फिंगर मिडल फिंगर ठेवली, उजवा अंगठा ठेवला, डाव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा आहे, उजव्या नाकपुडीतून सोडून द्यायचा आहे. आता उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या, डाव्या नाकपुडीतून सोडून द्यायचा आहे. आपण अनुलोम विलोमचे 5 सेट करणार आहोत. हा झाला आपला 1 सेट. असे 5 सेट. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या, उजव्या नाकपुडीतून सोडून द्या, उजव्या नाकपुडीतून श्वास घ्या, डाव्यातून सोडून द्या. इनहेल लेफ्ट, exhale right, inhale right, exhale left, inhale left, exhale right, inhale right, exhale left, inhale right, exhale left, inhale right, exhale left. आता लास्ट. Inhale left, exhale right, exhale right,
सॉरी, इनहेल राईट अँड एक्झेल लेफ्ट. शांत बसणार आहोत. परत एकदा 4-5 वेळेस नॉर्मल किंवा डीप ब्रीथिंग. ओके. आता पुढचा जो आपला प्राणायाम आहे तो भ्रामरी प्राणायाम. याने आपलं मन खूप शांत होतं. ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम आहेत ते झोपेच्या पूर्वी पण हे करू शकतात. आपला जो अंगठा आहे तो कानात घालायचा आहे. फर्स्ट फिंगर फोरहेडवर, जे आपली फर्स्ट फिंगर आहे ते आपल्या कपाळावर ठेवायचे आहे. नंतरची 2 बोटे डोळ्यांवरती आणि जे लास्ट बोट आहे ते गालावरती. श्वास घेणार आहोत आणि श्वास सोडताना दातावरती दात ठेवून आपण भुंग्याप्रमाणे आवाज करणार आहोत. हा आपण 5चा सेट करणार आहोत. चला तर मग करूया. इनहेल, श्वास घ्यायचा आहे. इनहेल, inhale, relax, breathing. ओके. लास्ट प्राणायाम ज्याचं नाव आहे शीतली प्राणायाम. याने काय करायचंय, जी आपली जीभ आहे टंग, त्याला असा पाईप सारखा आकार द्यायचा. ठीक आहे. आणि आपल्याला अशाच पोज मध्ये श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. आणि नाकातून हळूहळू श्वास सोडून द्यायचा. याने आपल्या उन्हाळा आलेला आहे, त्यामध्ये बाहेर पण खूप ऊन आहे, त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पण ऊन आहे. याने आपल्या शरीरातला उष्णता कमी होते. त्यामुळे शीतली प्राणायाम हा एक चांगला प्राणायाम आहे. ह्याचे पण आपण 5 सेट करणार आहोत. एकदा माझी जीभ पहा, अशी अर्धी पाईप. ठीक आहे. 5 सेट. फर्स्ट, सेकंड, तोंडातून घेणार आहोत आणि नाकातून सोडणार आहोत. थर्ड, फोर्थ, and 5. रिलॅक्स. डोळे शांत करून शांत बसणार आहोत. हा होता आपला प्राणायाम. ज्यांना एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन याचे काही लक्षणे आहेत, त्यांना खूप टेन्शन आहे, त्यांनी हा
प्राणायाम नक्की करावे, त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल. आणि प्राणायामाची वेळ शक्यतो सकाळी असावी, जेव्हा आपण काही खाल्लेलं नसेल, एकदम एकदम रिकामं पोट असेल तेव्हा केले तर प्राणायामाचे जास्त बेनिफिट्स मिळतात. अराउंड 6 ते 7च्या दरम्यान करावे. ठीक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशा अजून व्हिडिओसाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.